तर आज मैत्रिणीबरोबर पिकनिकला जाऊन आल्यानंतर येता येता आम्ही फिश घेतले 2 प्रकारचे. एक वाम घेतली आणि एक राजाराणी घेतला. तर इथे लगेच मी मसाला काढून घेतला. 2 कांदे भाजून, खोबरं, अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि टमॅटो. तर त्याची पेस्ट करून घेतली आणि इकडे कढीपत्ता आणि टमॅटो फोडणीमध्ये टाकला. तर टमॅटो थोडासा शिजल्यानंतर मग त्याच्यात हे जे वाटण मी तयार केलं होतं ते टाकते आणि चांगलं तेल सुटेपर्यंत ते परतवून घ्यायचं आहे त्या तेलामध्ये. तर हे परतवून झालं की मग त्याच्यामध्ये हळद, लाल मिरचीची पावडर आणि कांदा लसूण मसाला मी ॲड केला आहे. त्याच्यानंतर पाणी आणि चांगलं हे उकळून झालं पाणी की मग त्याच्यात मी जे फिशचे आपले तुकडे आहेत वामचे ते मी टाकून दिले आणि ते एकीकडे शिजायला ठेवून दिलं. इकडे मी जो राजाराणी मासा आहे तो तळण्यासाठी घेतला आहे. तर त्याच्यामध्ये मी आधी हळद, लाल मिरची पावडर, नमक टाकून ते चांगलं एकत्र करून मग हे मी ठेवेल मॅरिनेट करायला. तसंच दुसरीकडे बारीक रवा, त्याच्यामध्ये हळद, थोडंसं लाल तिखट आणि तेच पुन्हा थोडंसं मीठ चवीप्रमाणे ते टाकून एकत्र करून मी हे फिश पण मी फ्राय करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने माझे फ्राय फिश पण झाले आणि वामची करी पण माझी रेडी आहे. तर संध्याकाळी माझा हा मेनू होता, फिश करी, वामची आणि राजाराणी फ्राय केले होते, राईस, चपाती. मग अशा पद्धतीने गरमागरम मी हे सर्व केलं. तर भाजी खूपच टेस्टी झाली होती. ॲक्च्युली मी ह्याच्यात कांदा भाजला आहे. तर काही ठिकाणी कांदा भाजतात, काही ठिकाणी कच्चाच ठेवतात. मुंबईकडे मोस्टली कांदा कच्चाच ठेवतात आणि तिकडे खानदेश भागामध्ये कांदा भाजून घेतात. तर इथे फ्राय फिश मी ठेवले, एकीकडे राईस पण केला होता मी, चपाती आणि ऑफकोर्स कांदा आणि लेमन शिवाय तर काय फिश करी कंप्लीट होत नाही ती थाळी.